Before we get started, we'll do quick intros. I'd request Mr. Devesh to introduce himself, uh, uh, and then I'll introduce myself, and then we'll get into the Hello, sir. about solar. Good evening, friends. I am Devesh Uchil. I am branch manager, SBI Indiranagar. I am here to guide you regarding the financing process of solar rooftop loans. So, under guidance of Sanket Vyavare, you will be able to understand what the panels are, how it works, why the solar panels are required, आणि कसं आपण सेव्ह करू शकतो. तर we'll discuss on that. Sanket will guide you on the technical parts, and I'll guide you on the financial part. Perfect. Thank you. Thanks a lot. And I must thank Devesh. म्हणजे तुमच्या महत्वाचा वेळ काढून हे वेबिनार जॉईन केलं आहे आणि आम्हाला फायनान्सिंग प्रोसेस बद्दल गाईड करणार आहात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की नाशिक रिजन मध्ये देवेश इज वन ऑफ द branch managers in the region who is leading the efforts on the solar loans for PM Surya Ghar Yojana, and a lot of efforts are being made to make the process convenient and easy. And we would love to hear at the end of the presentation if there are any exciting announcements that he maybe have to make. But without further ado, आपण पुढे चालूया. सो आजच्या वेबिनारचा टॉपिक आहे सोलार 101 द लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट. सो आजच्या वेबिनारमध्ये आपण पुढील काही गोष्टींबद्दल समजून घेणार आहोत. पहिली म्हणजे रूफटॉप सोलार नेमके आहे काय. एखाद्या इंडिव्हिज्युअलने रूफटॉप सोलार का कन्सिडर केले पाहिजे. इंडिव्हिज्युअल असेल, सोसायटीज असतील, बिल्डिंग असतील, इंडस्ट्रियल बिल्डिंग असतील, तर ह्यामध्ये त्यांनी रूफटॉप सोलार का कन्सिडर केले पाहिजे. रूफटॉप सोलार काम कसे करते, कॉस्ट्स काय असतात त्याचे, आणि फायनान्सिंग ऑप्शन्स काय आहेत त्यासाठी, आणि फ्री वोल्ट कशी तुम्हाला करू शकेल. आणि ऍट द एंड ऑफ इट आपण कन्क्लुजन मध्ये काही की पॉइंट्स टू टेक अवे फ्रॉम दिस डिस्कशन हे डिस्कस करूया. तर जाणून घेऊया सर्वात पहिल्यांदा सोलार आहे काय. रूफटॉप सोलार हा एक इनोव्हेटिव्ह प्रकार आहे ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी ओनर्स, मेड बी इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी और कमर्शियल प्रॉपर्टी, स्वतःची इलेक्ट्रिसिटी स्वतः जनरेट करू शकतात बाय इन्स्टॉलिंग सोलार पॅनल्स ऑन देअर रूफ्स. आपल्याकडे जनरली छतावर जागा असते, त्या जागेचा वापर करून आपण तिथे सोलार पॅनल्सचे इन्स्टॉलेशन करून स्वतः निर्माण करू शकतो. सोलार एनर्जी का वापरावी. इट्स अ झिरो इमिशन इलेक्ट्रिसिटी. आज आपल्याला माहितीच आहे की वेगवेगळ्या कारणांनी किती प्रदूषण होते, आणि जेव्हा आपण सोलार एनर्जीचा विचार केला तर सोलार एनर्जी ही फ्री आहे, रिन्युएबल आहे. आपल्याला रोज सूर्याचं दर्शन होतं. भारत असल्यामुळे आपलं अप्रॉक्सिमेटली 300 ते 325 दिवस आउट ऑफ 365 डेज आपल्याला सूर्याचं दर्शन होतं. आणि ऍट द सेम टाइम अबंडंट आहे. म्हणजे माझ्याकडे जर सूर्याने प्रकाश दिला तर तो बाकीच्यांकडे कमी होईल असं काही होत नाही. सो देर इज अबंडन्सी ऑफ सोलार एनर्जी. आणि सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही प्रकारचे ग्रीन हाऊस गॅसेस हे सोलार इमिट करत नाहीत, कुठल्याही प्रकारचे एअर पोल्युटंट्स हे इमिट करत नाहीत, किंवा कुठल्याही प्रकारचे हार्मफुल एमिशन्स हे करत नाहीत. जर ह्याचा पर्यायी जर कोळसा वगैरे बघितला तर कोळशाचे एमिशन्स हे आपल्या सगळ्यांसाठी किंवा पृथ्वीसाठी, एन्व्हायरमेंटसाठी घातक असतात. तिसरा मुद्दा म्हणजे सोलार एनर्जी ही डिस्ट्रीब्युटेड आहे आणि स्केलेबल आहे. ह्याचा अर्थ असा की आजच्या जगात जर आपल्याला कोळशाचा पॉवर प्लांट लावायचा तर आपल्याला तो कुठेतरी एका सेंट्रलाइज लोकेशनवर, म्हणजे शहरात दूर असा इन्स्टॉल करावा लागतो, आणि मग ट्रान्समिशन लाईन्सने वेगवेगळ्या ठिकाणी वीज पुरवठा केला जातो. पण सोलारच्या बाबतीत असं नाहीये. आपण घरी स्वतःच्या छतावर सोलारचं इन्स्टॉलेशन करू शकतो. म्हणजे छोट्यातला छोटा 1 किलोवॉट पासून पॉवर प्लांट आपल्या घरी असू शकतो, ते मोठ्यातले मोठे मेगावॉट लेवलचे पण सोलारचे पॉवर प्लांट्स अस्तित्वात आहेत. तर त्याचंच मिनिंग आहे की ह्या डिस्ट्रीब्युटेड आणि स्केलेबल फॉर्मॅटमध्ये आपल्याला स्वतःची ऊर्जा स्वतः निर्माण करता येते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
आपल्या देशाची एनर्जी सिक्युरिटी वाढवण्यासाठी सोलार हेल्प करतं. कारण आपल्याला माहिती असेल की कोळसा सुद्धा आपण बऱ्यापैकी इम्पोर्ट करतो आणि देर आर सबसिडीज ऑल्सो. कोळशावर बऱ्याच टाईपचे सबसिडीज सुद्धा आहेत. तर आपल्याला जे एनर्जी रिसोर्सेस आहेत आपल्या देशासाठी ते डायव्हर्सिफाय करण्यासाठी हे हेल्प करतं. सो साधारणपणे ओव्हरऑल विचार करता सोलार एनर्जी ही स्वतःसाठी म्हणजे आपल्या स्वतःसाठी, आपल्या खिशासाठी, आपल्या देशासाठी आणि आपल्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्वाची ठरते. मग रूफटॉप सोलारचा एका इंडिव्हिज्युअलने का विचार करावा? ह्याचे 3 प्रकारचे फायदे आहेत. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी आणि मग विठोबा. राईट? म्हणजे आधी स्वतःचं काय? मला काय मिळणार आहे सोलार इन्स्टॉल केल्याने? दुसरं आहे की मी सोलार इन्स्टॉल केल्याने पर्यावरणाचा काय फायदा होणार आहे? आणि तिसरं आहे मी सोलार इन्स्टॉल केल्याने देशाचा काय फायदा होणार आहे? तर आपण सर्वात पहिल्यांदा स्वतःचा फायदा बघून घेऊया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा केव्हा आपण सोलर इन्स्टॉल करतो, सोलर इन्स्टॉल केल्याने आपली साधारण 90% वीज बिल सेव्ह होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी आपला सोलार पॉवर प्लांट आपल्या घरी किंवा आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या कमर्शियल इंडस्ट्रियल बिल्डिंगमध्ये कमिशन होतो, त्या दिवसापासूनच आपल्याला बेनिफिट्स चालू होतात. सो हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर सोलार पॉवर प्लांटची लाईफ साधारण 25 ते 30 वर्ष असते. सगळे प्रीमियम सोलार पॅनलचे ब्रँड्स आहेत ते साधारण 30 वर्षापर्यंतची परफॉर्मन्स वॉरंटी देतात आपल्याला. तर जर आपण 30 वर्षाची ॲसेट लाईफ कन्सिडर केली तर ह्याचा पेबॅक पिरियड इज 5 इयर्स ऑन अ पेसिमिस्ट. तो एनिवेअर बिटवीन 3.5 वर्ष ते 5 वर्ष पेबॅक पिरियड आहे. म्हणजे जी आपण काही पहिली इन्व्हेस्टमेंट करतो ती फर्स्ट इन्व्हेस्टमेंट साधारण 3.5 ते 5 वर्षात रिकवर होते आणि त्यानंतर 25 वर्ष आपल्याला फ्री इलेक्ट्रिसिटी मिळते. आणि ही खरोखर फ्री इलेक्ट्रिसिटी आहे कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला वीज दर वाढ जी होत असते त्यापासून पण म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होतो. वीज दर वाढीचा पण तुम्हाला फटका बसत नाही कारण तुम्ही स्वतःची वीज निर्माण करताय. ह्याच्यामध्ये ऍटलीस्ट ऍज ऑफ नाव नेट मीटरिंगची जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये 1 युनिटला 1 युनिट कम्पेन्सेट होतो. तर त्यामुळे सोलार ही एक ग्रेट इन्व्हेस्टमेंट आहे फॉर नेक्स्ट 25-30 इयर्स तुमच्या स्वतःच्या फॅमिलीसाठी. मध्ये इन्व्हेस्ट करू का अजून कुठेतरी इन्व्हेस्ट करू का एखादा बिझनेस चालू करू असा जेव्हा विचार करत असतो आपण, तर जर आपण कम्पेअर करत असू की सोलार या इन्व्हेस्टमेंट प्रोफाईलमध्ये फिट होतं तर आपल्याला ऑलमोस्ट शुअर असतं की आपली वीज बिल बचत होणारच आहे. तर दॅट्स वाय आम्ही म्हणतो की ह्या ऍसेटची जी प्रोफाईल आहे, रिस्क प्रोफाईल आहे ती व्हेरी सिमिलर टू एफडी आहे. म्हणजे एफडी फिक्स डिपॉझिट म्हणजे लो रिस्क इन्व्हेस्टमेंट आहे ही. आणि जर आपण रिटर्न्स कम्पेअर केले तर त्यामध्ये फिक्स डिपॉझिटला अप्रॉक्सिमेटली 7.5% च्या आसपास आपल्याला आजकाल रिटर्न मिळतात म्हणजे इंटरेस्ट रेट मिळतो. आणि तर द सेम आपण कॅश फ्लोज कम्पेअर केले तर रेसिडेन्शियल रूफटॉप सोलार 25%च्या पेक्षा जास्त 25 ते 26% तुम्हाला IRR मिळतोय म्हणजे इंटरनल रेट ऑफ रिटर्न मिळतोय. आणि कमर्शियल इंडस्ट्रियल त्याच्यात साधारण 45%च्या अबव आपल्याला IRR मिळतो. सो एकंदरीत जर पर्सनल लेवलवर विचार केला तर वीज बिलापासून आपल्याला आपली सेव्हिंग होते. दुसरं म्हणजे आपल्यासाठी एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे सोलार. तिसरं म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जो आहे हा मच बेटर दॅन एफडी आहे. आणि हा असेटची रिस्क प्रोफाईल इफ इन्स्टॉल्ड अँड मेंटेन्ड वेल हे एक फार महत्वाचं आहे. इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्स व्यवस्थित होत असेल तर ह्याची रिस्क प्रोफाईल इज व्हेरी सिमिलर टू एफडी आणि आपल्याला हायर रिटर्न्स मिळतात. तर मग सोलार इन्स्टॉल करताना पर्यावरणाचा काय फायदा? तर आजपर्यंत मला कधी कळत नव्हतं की मी एक इंडिव्हिज्युअल म्हणून कसं कॉन्ट्रीब्युट करू शकेल इन कॉम्बॅटिंग क्लायमेट चेंज. तर हा एक इन्व्हेस्टमेंट आहे किंवा ही एक सोलारची इन्व्हेस्टमेंट आहे ज्याच्या थ्रू मी काहीतरी एक स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. तो साधारण 3 किलोवॉटचा पॉवर रूफटॉप प्लांट लावला जे आपण PM सूर्यघर योजनेत बघतोय की साधारण 2 किलोवॉट 3 किलोवॉटचे 2 किलोवॉट ते 4 किलोवॉट रेंजमध्ये
लोकांच्या घरी सोलारची रिक्वायरमेंट असते. सो ॲव्हरेज 3 किलोवॉटचा प्लांट कन्सिडर केला तर त्यामध्ये इट इज इक्वलंट ऑफ ॲडिंग 130. म्हणजे आज मी स्वतः जर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी 130 झाडं ऍड तर करू शकत नाही, पण मी माझ्या घरी रूफटॉप सोलार पॉवर प्लांट तर इन्स्टॉल करून घेऊ शकतो. आणि त्यामुळे साधारण 130 झाडं ऍड केल्याचं समाधान मी माझ्यासोबत ठेवू शकतो. ऍट द सेम टाइम 4 कार्स आपण म्हणजे ऑब्व्हियसली फॉसिल फ्युएलवर चालणाऱ्या 4 कार्स आपण रस्त्यावरून बाहेर काढल्यासारखा ह्याचा इक्विव्हलन्स आहे. आणि फायनली आपलं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन टू नेशन बिल्डिंग. म्हणजे आजपर्यंत जर देशामध्ये इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ऍड करायची असेल, इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी म्हणजे आपली ऊर्जा निर्मितीचे वेगवेगळे जे आहेत, म्हणजे कोल पॉवर प्लांट झाले किंवा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट झाले किंवा विंड पॉवर प्लांट झाले किंवा एनी अदर सोलार लार्ज स्केल युटिलिटी स्केल सोलार झाले. तर ही मोठी इन्व्हेस्टमेंट करणं किंवा हे सगळं हा एक गव्हर्नमेंटचाच आउटलुक असायचा नेहमी. पण आता आपण स्वतःच्या देशाच्या इन्स्टॉल्ड कॅपॅसिटीमध्ये भर घालताय, जेव्हा आपण घालू शकतो, जेव्हा आपण स्वतःच्या घरी किंवा स्वतःच्या सोसायटीमध्ये किंवा इंडस्ट्री किंवा कमर्शियल बिल्डिंग वरती सोलार इन्स्टॉल करून घेतोय. मोस्ट इम्पॉर्टंटली बिकॉज हा सोलारचा बिझनेस असा आहे की इथे लोकांकडनंच काम करून घेतलेलं बेस्ट राहतं. तर मोस्ट इम्पॉर्टंटली इट क्रिएट्स लोकल जॉब्स आणि इकॉनॉमीला ग्रो करायला हेल्प करतं. राईट. कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे हायली स्किल्ड वर्कर्स किंवा पीपल लागतात. दॅट इन्क्लूड्स इलेक्ट्रिशियन्स, दॅट इन्क्लूड्स फॅब्रिकेटर्स, ज्यांना फॅब्रिकेशनचा एक्सपिरियन्स आहे, जे मॉड्यूल माउंटिंग स्ट्रक्चरमध्ये आपल्याला इन्स्टॉलेशनला हेल्प करतात. ॲट द सेम टाइम engineers who are essentially helping us to install and maintain the systems. राईट. तर हे सगळे जॉब्स जे आहेत ते लोकल सिटी बेस्ड किंवा तुमच्या एरियामध्ये हे जॉब्स क्रिएट होतात. आणि फायनली सगळ्यात महत्वाचं, फॉसिल फ्युएल सबसिडीजवर चं बर्डन कमी करतात. म्हणजे आता मगाशी मी तेच बोलत होतो, कोळशावर वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडीज आपल्याला आहेत. आपल्याला ते साधारण अंदाज पण नसतो. पण जर सोलार कॅपॅसिटी वाढत गेली तर कोळशावरच्या किंवा इतर फॉसिल फ्युएल्सच्या सबसिडीजवरचं बर्डन कमी होत जाईल. तर आतापर्यंत आपण जाणून घेतलं सोलार आहे काय, सोलार तुमच्या स्वतःसाठी कसं फायद्याचं आहे, सोलार आपल्या देशासाठी कसं फायद्याचं आहे आणि सोलार पर्यावरणासाठी कसं फायद्याचं आहे. मग आता समजून घेऊया की सोलार काम कसं करतं. तसे 3 टाईपचे सोलार पॉवर प्लांट्स असतात. बट मोस्ट ऑफ द सोलार इन्स्टॉलेशन्स दॅट आर हॅपनिंग अंडर पीएम सूर्यघर योजना आर ऑन ग्रिड सोलार इन्स्टॉलेशन्स. प्रत्येक प्रकारचे हे जे टाईप ऑफ सोलार इन्स्टॉलेशन्स आहेत, ह्याचे वेगवेगळे प्रॉब्लेम्सचे वेगवेगळे सोल्युशन आहेत. सो ऑफ ग्रिड अशा ठिकाणी वापरतात जिथे ग्रिडच अवेलेबल नाहीये. तर अशामुळे तिथे बॅटरी आपल्याला वापरायला लागतात आणि बॅटरीज मध्ये ऊर्जा स्टोअर केली जाते, जी दिवसा सूर्याने म्हणजे किंवा सोलार पॅनल्स निर्मिती करतात त्या ऊर्जेची, ती बॅटरीजमध्ये स्टोअर केली जाते आणि रात्रीच्या वेळेस ती बॅटरी डिस्चार्ज होऊन ती ऊर्जा वापरली जाते. ऑन ग्रिडमध्ये आपण ग्रिडला ॲज अ स्टोरेज सिस्टम वापरतो. त्याच्यामध्ये सोलार पॅनल्स ऊर्जा निर्मिती करतात. सोलार इन्व्हर्टरचं काम असतं की इंटेलिजंट डिसिजन मेकिंग करायचं, की ऊर्जा आता ग्रिडवरून इम्पोर्ट केली पाहिजे का एक्सपोर्ट केली पाहिजे. आणि फायनली हायब्रिड, ॲज द नेम सजेस्ट, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ ग्रिड अँड ऑन ग्रिड, ज्याच्यामध्ये इंटरमिटंट अवेलेबिलिटी ऑफ ग्रिड किंवा म्हणजे साधारण लेट्स से आठवड्यापैकी एक दिवस लोड शेडिंग असतं आणि मग त्या दिवशी तुमचा बिझनेस आहे किंवा तुमच्या घरात काही क्रिटिकल इक्विपमेंट्स आहेत जे तुम्हाला कंटिन्युअसली रन करणं अपेक्षित आहे. तर अशा वेळेस एक हायब्रिड सिस्टम डिझाईन केली जाऊ शकते आणि त्या डिझाईन केलेल्या हायब्रिड सिस्टमचा फायदा घेतला जाऊ शकतो. तर ऑन ग्रिड सोलार सिस्टमचे की कंपोनंट्स काय असतात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे सोलार पॅनल अँड इन्व्हर्टर, हे म्हणजे ब्रेन अँड हार्ट असं म्हणू शकतो आपण ऑफ अ सोलार सिस्टम. सोलार पॅनल्स मधनं ऊर्जा निर्मिती होते. ही ऊर्जा जी असते ती डीसी फॉर्मॅटमध्ये असते, डायरेक्ट करंट फॉर्मॅटमध्ये असते. दॅट्स वाय सोलार इन्व्हर्टर लागतो. सोलार इन्व्हर्टरचं काम असतं ह्या डीसी ऊर्जेला एसी ऊर्जेमध्ये कन्वर्ट करणं. कारण आपल्या घरची जी उपकरणं असतात ती सगळी एसी फॉर्मॅटमध्ये ऊर्जा वापरतात.
अल्टरनेटिंग करंट फॉर्मॅटमध्ये. आणि दोन टाईपचे मीटर लावलेले असतात. एक जनरेशन मीटर असतो, एक नेट मीटर असतो. आणि नेट मीटरचं काम असतं की मोजत राहील किती ऊर्जा ग्रिडवरून इम्पोर्ट झाली किंवा किती ऊर्जा ग्रिडला एक्सपोर्ट झाली. तर अशा प्रकारे हे नेट मीटरिंग काम करतं. सो हे सोलार बद्दल होतं. सोलार बद्दल काही प्रश्न असतील तर आय एनकरेज की तुम्ही तुमच्या या चॅट विंडोमध्ये टाकत राहा. ॲट द एंड ऑफ द डिस्कशन आम्ही ते प्रश्न नक्कीच उत्तर द्यायला प्रयत्न करूया. सो आता आपण समजून घेतलं की सोलार सिस्टम आहे काय, त्यात काय काय असतं, काय काय मिळतं, काय काय करावं लागतं. सोलार सिस्टम एखाद्या ठिकाणी इन्स्टॉल करताना बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते. आपण माउंटिंग स्ट्रक्चर कुठल्या टाईपचं वापरतोय त्याच्यामध्ये पण व्हरायटी असते. म्हणजे MS पासून GI म्हणजे कुठल्या टाईपचं मटेरियल आपण वापरतोय. GI पासून HDGI विच इज कन्सिडर टू बी अ हायर क्वालिटी स्ट्रक्चर मटेरियल. त्याच्यामध्ये कुठल्या थिकनेसचे पाईप वापरले जात आहेत, कुठल्या थिकनेसचे चॅनल वापरले जात आहेत, त्या बेसिसवर तुमची क्वालिटी ऑफ इन्स्टॉलेशन ठरत जाते. आणि फायनली ऑब्व्हियसली गुड क्वालिटी वर्कमॅनशिप इज ऑल्सो इम्पॉर्टंट, की ज्याच्यामध्ये कोण इन्स्टॉल करताय आणि किती चांगलं इन्स्टॉल करताय. ह्या सगळ्यामध्ये सोलार इन्स्टॉलेशन म्हणजे जेव्हा तुम्ही सोलार इन्स्टॉलेशनचा विचार करत असता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रीमियम पॅनल्स आणि प्रीमियम इन्व्हर्टर्सवर फोकस करणं. कारण ऑफकोर्स जसे वेगवेगळ्या कार्स किंवा वेगवेगळ्या दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीचे मटेरियल्स अवेलेबल असतात, त्याप्रमाणेच सोलार इंडस्ट्रीमध्ये पण वेगवेगळ्या क्वालिटीचे पॅनल्स, वेगवेगळ्या क्वालिटीचे इन्व्हर्टर्स अवेलेबल आहेत. आणि द रेकमेंडेशन इज टू गो फॉर द बेस्ट टॉप क्वालिटी पॅनल्स अँड टॉप क्वालिटी इन्व्हर्टर्स. सो एखाद्या सोलार सिस्टमची कॉस्ट कशी ठरते? जनरली अपफ्रंट कॉस्ट तशी ह्या सिस्टमची हाय कन्सिडर केली जायची आधी. पण आता सेंट्रल गव्हर्नमेंटची PM सूर्यघर योजना जी आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला सर्वांसाठी एक म्हणजे सबसिडी आहे. आणि ही सबसिडी रेसिडेन्शियल सिस्टमसाठी आहे. एस्पेशली बोथ इंडिव्हिज्युअल हाऊसेस, इंडिपेंडंट हाऊसेस, फ्लॅट्स एक्सेट्रा विदिन द लार्ज सोसायटीज आणि सोसायटीचे कॉमन मीटर्स, या सगळ्यांसाठी सबसिडी अवेलेबल आहे. आणि कमर्शियल इंडस्ट्रियल असेल तर त्यासाठी आपल्याला टॅक्स बेनिफिट्स अवेलेबल आहेत. तर साधारण आपण जाणून घेऊया की सोलार पॉवर प्लांटचे कॉस्ट्स आहेत ते कशाने डिसाईड होतात. म्हणजे तुम्ही कुठल्या ब्रँडचे पॅनल आणि कुठल्या ब्रँडचे इन्व्हर्टर वापरता ह्या बेसिसवर सोलार प्लांटची कॉस्ट डिसाईड होते. तर ह्याच्यामध्ये लाईक ॲज आय मेन्शन, जेवढ्या क्वालिटीचं तुम्ही घेत जाल त्याप्रमाणे त्याची कॉस्ट वाढत जाते. साधारण 65 ते 70% व्हॅल्यू ऑफ द सिस्टम सिट्स इन पॅनल अँड इन्व्हर्टर्स. ॲट द सेम टाइम मार्केट प्राइसेस ऑफ टॉप क्वालिटी मटेरियल अँड हायली स्किल्ड लेबर हा पण एक असा फॅक्टर आहे जो डिटरमाइन करतो की आपल्या सोलार प्लांटची कॉस्ट काय आहे. राईट. ॲट द सेम टाइम तुमची प्रॉपर्टी प्रोफाईल काय आहे, तुमच्या घरी मजले किती आहेत, तुम्ही तुमच्या घरी कुठल्या टाईपचं कनेक्शन आहे, सिंगल फेज आहे, 3 फेज आहे, तिथे लोड एक्सटेन्शनची रिक्वायरमेंट आहे का नाहीये, तुमचं सँक्शन लोड किती आहे तुमच्या बिलावर. राईट. आणि इन्स्टॉलेशन तुम्हाला कुठल्या टाईपचं करायचं आहे. 4 फुटाची स्ट्रक्चर लागेल तुमच्या इकडे, 6 फुटाचं स्ट्रक्चर लागेल किंवा 8 फुटाचं स्ट्रक्चर लागेल डिपेंडिंग ऑन शॅडो अनालिसिस. ह्या सगळ्या गोष्टींवर तुमच्या सोलार पॉवर प्लांटची म्हणजे कॉस्ट डिटरमाइन होत असते. आणि फायनली जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता त्याच्यानंतर तुम्हाला सर्व्हिस सपोर्ट किती मिळणार आहे, ह्या गोष्टीवर सुद्धा देखील तुमची सोलार पॉवर प्लांटची कॉस्ट ठरत असते. साधारण 3 किलोवॉटची जी एक ॲव्हरेज सिस्टम आपण कन्सिडर करतोय, तर त्या ॲव्हरेज सिस्टमसाठी अप्रॉक्सिमेटली टॉप क्वालिटी इन्व्हर्टर्स अँड टॉप क्वालिटी पॅनल्स कन्सिडर केले, म्हणजे लेट्स से अदानीचे पॅनल्स किंवा गुडवीचा इन्व्हर्टर किंवा सनग्रोचा इन्व्हर्टर, दीज आर गुड क्वालिटी. आमच्या अनुभवाप्रमाणे दीज आर गुड क्वालिटी मटेरियल्स. तर त्यांचा जो काही एकंदरीत इन्क्लुडिंग एव्हरीथिंग साधारण 2,10,000 पर्यंत खर्च जातो. अगेन ह्याच्यामध्ये व्हेरिएबल्स असतात की तुमच्या घरात मजले किती, तुमच्या इकडे इन्स्टॉल स्ट्रक्चर कुठल्या टाईपचं इन्स्टॉल होणार आहे, वगैरे वगैरे. आणि सध्या फ्रीवोल्टच्या वेबसाईटवर पण तुम्ही बघितलं असेल की सध्या फ्रीवोल्टमध्ये 10,000चा डिस्काउंट चालू आहे. तर तो डिस्काउंट कन्सिडर करता साधारण 2 लाखापर्यंत ही सिस्टम पडते आपल्याला.
राईट. त्यातनं नंतर सबसिडी गेल्यानंतर 78,000ची सबसिडी त्याच्यावर अवेलेबल आहे. ही सबसिडी गेल्यानंतर अप्रॉक्सिमेटली 1,22,000पर्यंत ती सिस्टम जाते नेट ऑफ सबसिडी. तर साधारण आपली 40% तिथे सबसिडी आहे. तरी पण आपण 40% कन्सिडर न करता ही फिक्स्ड अमाऊंट कन्सिडर करावी. मी एक सबसिडीसाठी एक स्पेशल स्लाइड ठेवलेली आहे विच विल क्लॅरिफाय सबसिडी कशी दिली जाते. आणि लोनच्या केसमध्ये आय थिंक देवेश, इफ यू वॉन्ट टू टेक अप दिस स्लाइड. लोनच्या केसमध्ये पीएम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत देवेश, आर यू ऑन? Yes, I am. Definitely. या. सो साधारण डाऊन पेमेंट जे आहे हे अप टू 3 किलोवॉट सिस्टम्स आपल्याला 90% पर्यंत लोन अवेलेबल केलं जाऊ शकतं डिपेंडिंग ऑन इंडिव्हिज्युअल्स प्रोफाईल. Yes, 10% मार्जिन आहे अप टू 3 kV and 3 kV and above जे आहे 20% मार्जिन कस्टमरला पेअर करावं लागतं. आणि उरलेलं जे आहे ते लोन होऊ शकतं. आणि Yes. एक म्हणजे अत्यंत चांगला इंटरेस्ट रेट सध्या या योजनेअंतर्गत अवेलेबल आहे या पीएम सूर्यघर लोन्ससाठी. अप टू 3 किलोवॉट 7% पर ॲनम पर प्रमाणे सध्या लोन अवेलेबल आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली हे लोन आपण 10 वर्षाकरता घेऊ शकतो. म्हणजे अप टू 10 इयर्सचा हा टेन्युअर आपण मेंटेन करू शकतो. ऑफकोर्स कमी पण टेन्युअरचा घेऊ शकता तुम्ही. देर इज वन मोर स्लाइड देअर ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक दोन्ही प्रॉडक्टचे डिटेल्स व्यवस्थित समजून घेऊया. पण साधारण ह्या स्लाइडमध्ये सांगायचा हेतू हा की आपल्याला साधारण 2,000 रुपयाचा EMI येतो जर आपण अशा प्रकारे आपलं लोन स्ट्रक्चर केलं तर. बरोबर. मग आता आपण जेव्हा ठरवत असता की कसं आपण हा ऍसेट जेव्हा मी फंड करतोय की मला एक सोलार घ्यायचा आहे, सोलार पॉवर प्लांट इन्स्टॉल करायचा आहे, तर त्याचे 3 वेगवेगळ्या प्रकारे फंडिंग केलं जाऊ शकतं. एक आहे की तुम्ही स्वतःकडे तुमच्याकडे 2 लाख रुपये आहेत आणि यू कॅन पे दोज 2 लाख रुपीज फ्रॉम युअर ओन फंड्स अँड गेट द सोलार इन्स्टॉल्ड. राईट. म्हणजे बरेचदा आपल्याकडे सध्या फंड्स अवेलेबल नाही आहेत किंवा सध्या फंड्स दुसरीकडे लॉक्ड आहेत, तर यू कॅन बेनिफिट फ्रॉम द लोन. And the other option is ki you have your funds, however still you want to invest or take a loan and benefit from the best interest rate that is available with multiple nationalized banks and obviously SBI here as well. तर आणि ह्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे असा की जर तुमच्याकडे असलेले फंड्स राईट तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी ऍसेटमध्ये इन्व्हेस्ट केले विच कॅन गिव्ह यू अप्रॉक्सिमेटली, म्हणजे लेट्स से FD कुठेही करू शकता तुम्ही इन्व्हेस्ट ते, पण ते FD मध्ये इन्व्हेस्ट केले ज्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 7.5% प्रमाणे 10 वर्ष कंपाऊंडिंग इंटरेस्ट ने जर तुम्ही त्यात इंटरेस्ट कंपाऊंड करत गेला तर त्याच्यात साधारण 1.9 लाख रुपीज पर्यंतचा इंटरेस्ट तुम्ही कमवू शकता. आणि तेवढ्याच अमाऊंटचं लोन जर तुम्ही घेतलं इकडे सोलार इन्स्टॉल करून घेण्यासाठी, तर त्यामध्ये तुम्ही फक्त 70,000 रुपयाचा इंटरेस्ट पे करताय ओव्हर अ पिरियड ऑफ 10 इयर्स. राईट. तर नेट यू विल गेट अ बेनिफिट ऑफ अबाउट 1.2 lakh rupees by taking that by buying that solar on the basis of loan rather than on the basis of investing your own funds. येस, बेसिकली काय आहे 7.5% सरांनी जसं सांगितलं FD ला रेट ऑफ इंटरेस्ट आहे, इथे तुम्हाला 7% ने लोन मिळतंय. तर 0.5%चं तसंही तुम्हाला समजा तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे तरी मी सजेस्ट करणार की तुम्ही लोन घ्या. त्या रक्कम जे तुमच्याकडे पैसे आहे ते गुंतवणूक करून घ्या, FD मध्ये करा किंवा म्युच्युअल फंड मध्ये करा. म्युच्युअल फंड केलं तर अजून जास्त रिटर्न्स मिळतील. अजून जास्त फॉर द सेम पिरियड तुम्हाला बेनिफिट जास्त मिळून जाईल. आणि इथे लोनची म्हणजे आता तुम्हाला क्लोजर पण करायचं असेल तर क्लोज तर कधीही करू शकता तुम्ही विदाउट एनी प्रीपेमेंट चार्जेस. तर इट इज अ विन विन सिच्युएशन फॉर यू जर तुम्ही लोन वगैरे घेतलं आणि हे केलं तर. आणि EMI ॲज गुड ॲज म्हणजे 2,000 ॲव्हरेज 2,000च येतं, वर खाली 100-200 रुपये. दॅट्स इट.
तर इट इज अ गुड ऑप्शन. यू शुड गो फॉर इट. जास्त टेक्निकॅलिटीज आता फिनान्स बद्दल सांगू शकतो मी. 3 KB पर्यंत एकदम सिम्प्लिफाईड आहे. केवायसी डॉक्युमेंट्स लागतात. उत्पन्नाचं काहीतरी लागतं, म्हणजे इट कॅन बी उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयातून पण मिळू शकतं, किंवा पीपीओची कॉपी पेन्शनर असतील त्यांच्यासाठी, किंवा जे सॅलरीड आहे त्यांचा फॉर्म नंबर 16 आणि सॅलरी स्लिप्स. ॲज गुड एज दॅट. इथे 3 KB पर्यंत उत्पन्नाचा दाखला तुम्ही आता म्हणजे नसेल तरी ते बनवून आणून ते करून घेऊ शकता. थ्री येस. केवीच्या वरती जे आहे थोडे स्ट्रिक्ट नॉर्म्स, तर तिकडे तुम्हाला जास्त डॉक्युमेंटेशन द्यावं लागतं आणि ITR कंपल्सरी. ITR शिवाय नाही देत सिस्टम. तर याच्यात काही अजून डिटेलिंग म्हणजे स्लाइडमध्ये पण अवेलेबल आहे काय काय पाहिजे. पण बेसिकली हे मेन गोष्ट आहे, इन्कम रिलेटेडच डॉक्युमेंट्स पाहिजे आणि केवायसी पाहिजे. बेसिकली केवायसी म्हणजे आधार आणि पॅनची कॉपी आणि आमच्या बँकेत अकाउंट पाहिजे. चालेल. आणि जरी याची नसेल तर म्हणजे तुम्ही काढून घेऊ नसेल तर आम्ही शकता. सेम डेला सगळं ओपन करून देतो हा. आणि आम्ही लोन प्रोसेस जे आहे आम्ही मॅक्सिमम T+2 डे मध्ये आम्ही पूर्ण प्रोसेस करून देऊ तुम्हाला. हम्म. बाकी जे वेंडर थ्रू म्हणजे आधी तुम्ही अप्लाय करतात वगैरे ते प्रोसिजर संकेत तुम्हाला सांगेल परत. चालेल. ओके. आय थिंक एक गोष्ट जाणून घेणं महत्वाचं आहे की मॅक्सिमम 2 लाखापर्यंत 2 KB सॉरी अप टू 3 किलोवॉटचं लोन घेतलं जाऊ शकतं. आणि मॅक्सिमम 6 लाखापर्यंत अप टू 10 किलोवॉटचं लोन घेतलं जाऊ शकतो. सो साधारण तुम्ही मार्केटमध्ये कोटेशन्स इव्हॅल्युएट केलात तर तुम्हाला साधारण दिसेल की दिस विल सॅटिस्फाय युअर रिक्वायरमेंट. आणि तुम्हाला असं कधी होणार नाही की म्हणजे लोनची अमाऊंट कमी पडते. सो इट शुड सॉल्व द ज्यांना कोणाला फंड्स किंवा फंड करायचंय थ्रू लोन, द अमाउंट्स आर ऑल्सो लाईक सबस्टॅन्शियल इनफ. आणि रेट ऑफ इंटरेस्ट तर बेस्टच आहे. देर इज नो बेटर रेट ऑफ इंटरेस्ट अवेलेबल ऑन द मार्केट. PM सूर्यगरची लोन प्रोसेस जर आपण बघितली तर ती ह्या टप्प्यांमध्ये होते. असे दिसायला बरेच टप्पे दिसतात पण साधारण आपली एक सोलार टेक्निकल फिजिबिलिटी डॉक्युमेंट जनरेट केलं जातं. हे PM सूर्यगरच्या वेबसाईटवरून जनरेट होतं. त्यानंतर आपल्याला जनसमर्थ पोर्टलवरून एक ऍप्लिकेशन करायला केलं जातं. ह्यामध्ये आमची टीम, फ्रीवोल्टची टीम आपल्याला पूर्णपणे सहकार्य करते. आपल्याला स्वतः जास्त ह्यामध्ये टेक्निकॅलिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायची गरज नाही पडणार. ऑफकोर्स ज्याला इंटरेस्ट असेल वी आर वेलकम की त्यांनी म्हणजे टेक्निकॅलिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं. बट वी फॅसिलिटेट द एंटायर प्रोसेस फॉर यू. तुमची एक लोन फाईल प्रिपेअर केली जाते ज्याच्यामध्ये जसं सरांनी आता सांगितलं की डॉक्युमेंट्स, KYC डॉक्युमेंट्स, उत्पन्नाचा दाखला, इन्कम डॉक्युमेंट्स आणि इतर काही केस स्पेसिफिक जर डॉक्युमेंट लागले तर ते डॉक्युमेंट ते सगळे एकत्र करून तिथे ऍड केले जातात आणि ती फाईल बँकेकडे सबमिट केली जाते. बँकेकडे सबमिट केल्यानंतर एक साईट इन्स्पेक्शन केलं जातं बँकेकडून. इथे बँकेचे ऑफिशियल्स येतात. ते आपल्या साईटचा फोटो घेतात आणि जिओ टॅग फोटो असतो सो दॅट द इन्स्पेक्शन त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर लोन डॉक्युमेंटेशन अँड अग्रीमेंट सिग्नेचर्स होतात. एक लेंडर बॉरोवर अग्रीमेंट असतं त्याच्यावर साईन करायची असते. आणि जेव्हा तुम्ही साईन करता त्याच्यानंतर हे लोन डिस्बर्सल केलं जातं. हे लोन डिस्बर्स झाल्यानंतर त्याच्यानंतर अगेन फ्रीवोल्ट किंवा इन्स्टॉलरचा स्कोप येतो ज्याच्यामध्ये एंटायर सिस्टम इन्स्टॉलेशन अँड कमिशनिंग इज डन बाय अस आफ्टर द लोन अमाउंट डिस्बर्सल. Loan amount one is approximately about 70% of the quotation value. आणि त्याच्यानंतर वन्स इन्स्टॉलेशन अँड कमिशनिंग इज डन म्हणजे तुमची साईट कंप्लीट झाल्यानंतर राईट साईट इन्स्पेक्शन इज डन बाय द बँक ऑफिशियल्स अगेन टू एन्श्युअर दॅट द ज्या साईटवर जे इन्स्टॉलेशन कमिटेड होतं ते इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालेलं आहे. राईट. आणि त्यानंतर लोन अमाऊंट 2 विच इज द फायनल अमाऊंट रिलेटेड टू ऍज पर द कोटेशन ते डिस्बर्सल बँकेकडून वेंडरला केलं जातं. बेसिकली हा. बेसिकली याच्यात जे आहे कस्टमर वेंडरला कॉन्टॅक्ट करतो. हम्म. वेंडर जनसमर्थ मध्ये अप्लाय करतात आणि जनसंपर्क थ्रू आम्हाला 3 रिपोर्ट्स, फिजिबिलिटी रिपोर्ट, इलेक्ट्रिक बिल अँड त्यांचं जे कोटेशन आहे ते मिळतं. ते आल्यावर अजून एक ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते भरून आम्ही साईट इन्स्पेक्शनला जातो. दॅट इज फर्स्ट विजिट टू चेक वेदर द लोकेशन इज फिजिबल, तिकडे सेटअप ऍक्च्युअली होऊ शकतं. दॅट इज द मोटो. आफ्टर दॅट इन्स्पेक्शन
प्रोसेस लोन डॉक्युमेंटेशन प्रोसेस केली जाते. ते डॉक्युमेंटेशन झाल्यावर लगेच फर्स्ट ट्रान्स जे आहे डिस्बर्समेंट होते. फर्स्ट ट्रान्स जे आहे दॅट इज 70% ऑफ द टोटल प्रोजेक्ट कॉस्ट. याचा 60% आम्ही देणार, 10% तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे मार्जिनचं ते दोन्ही धरून 70% होतात. आणि हे झाल्यानंतर वेंडर तुम्हाला सेटअप करून देतो. सेटअप झाल्यानंतर वी कम अगेन, वी चेक वेदर द सेटअप हॅज बीन डन, सोलर पॅनल फिट झालेले आहे की नाही ते व्हेरीफाय करून उरलेली जे 30%ची रक्कम आहे ती आम्ही रिलीज करतो. तर जनरली अशी म्हणजे सिम्पल प्रोसिजर आहे. तर फक्त 2 व्हिजिट्स आम्हाला करावं लागतं, त्याच्यातच जे काही आहे टॅक्सचं वगैरे आहे, बाकी तर काही नाही. बाकी इट इज व्हेरी सिम्पल. आणि ॲज देवेश सर मेन्शन, हे डॉक्युमेंट्स लागतात. KYC, तुमचं आमच्याकडनं वेंडरकडनं एक प्रोफॉर्मा इनवाइस किंवा कोटेशन, टेक्निकल फिजिबिलिटी रिपोर्ट, लेटेस्ट इलेक्ट्रिसिटी बिलची कॉपी आणि इन्कम डॉक्युमेंट्स. त्याच्यामध्ये सॅलरीसाठी पेमेंट स्लिप, पे स्लिप्स, फॉर्म 16 किंवा सॅलरी स्टेटमेंट, आणि नॉन सॅलरीसाठी लास्ट 2 इयर्सचा ITR, आणि पेन्शनर्ससाठी कॉपी ऑफ PPO पेन्शन अकाउंट स्टेटमेंट, आणि उत्पन्नाचा आणि दाखला आहे. हां. येस, आणि ज्यांच्याकडे काहीच नाही, मीन्स लाईक समजा लेडीच्या नावाने आहे, आईच्या नावाने किंवा मिसेसच्या नावाने काम नाही करत, ITR नाहीये, त्यांच्या केसमध्ये आम्ही उत्पन्नाचा दाखला देऊन पण करतो. While we are here, Devesh, there is a question around, are you going to consider CIBIL report for financing? असा टाईपचा क्वेश्चन. सिबिल रिपोर्ट कन्सिडर होतोच. 680 सध्याचं सिबिल स्कोर जे आहे ऍज पर गव्हर्नमेंट आणि जे काही एग्रीमेंट आहे त्या हिशोबाने 680 आहे. ते खाली येणार आहे असं प्रपोज्ड आहे, पण आता अजून त्याचं ऑफिशियल नाही आहे, तर ऑफिशियली मी काही कमिट नाही करू शकत. पण सध्या 680 इज द सिबिल स्कोर रिक्वायर्ड. ओके, ओके, चालेल. आय थिंक सबसिडी बद्दलचे प्रश्न ऑलरेडी उत्तर झालेत कमेंट बॉक्समध्ये. आणि देर इज ऑल्सो अ क्वेश्चन अबाउट की फोरक्लोजर चार्जेस ऍप्लिकेबल फॉर रूफटॉप सोलर लोन. नाही नाही, फोरक्लोजर चार्जेस नाहीच आहे. नो प्रीपेमेंट चार्जेस, नो फोरक्लोजर चार्जेस. तुम्ही कधीही बंद करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. एक्झॅक्टली. सो दिस इज द बेस्ट पार्ट. आय थिंक एका लोन मध्ये जे जे काही बेस्ट पॉसिबल फीचर्स असू शकतात ते सगळे फीचर ह्या लोन मध्ये दिलेले आहेत. देर आर प्रोसेसिंग फी नेल आहे. देर इज नो प्रोसेसिंग फी फॉर दिस. द इंटरेस्ट रेट इज द बेस्ट पॉसिबल ऑन द मार्केट. प्रीपेमेंट पेनल्टी इज नेल. सो देर इज नो रिझन वाय लोन शुड नॉट बी टेकन बाय द कस्टमर्स फॉर फंडिंग देअर सोलार. हा लोन घेऊन तुम्ही कोणाचा क्रेडिट हिस्ट्री नसेल तर यू कॅन इम्प्रूव्ह युअर सिबिल स्कोर बाय टेकिंग दिस लोन अँड गेट इट डन. बिकॉज लोकांचं आता कधी क्रेडिट घेतलीच नाही तर 0 किंवा -1 असतं सिबिल स्कोर. तर तुम्ही हे घेऊन तुमचं सिबिल स्कोर वाढवू शकता. तर तुम्हाला पुढचे जे लोन्स पाहिजे असतील हाऊसिंग किंवा दुसरं काही पर्सनल वगैरे, तर त्याला म्हणजे इझी पडतं. नाही, खरंच ना, खूपच हा फारच वेगळा मुद्दा होता. बरं झालं तुम्ही पॉइंट आउट केला. कॅन यू एक्सप्लेन दिस इन अ फ्यू मोर सेंटेन्सेस? या ऍक्च्युली ज्यांचं म्हणजे कधी क्रेडिट एक्सपोजर नसतो त्यांचं सिबिल मायनस मध्ये असतं, -1 किंवा 0 असतं. तर त्यांचे काही क्रेडिट रिक्वायरमेंट्स असतात काही लोनसाठी, बी इट बिझनेस लोन और पर्सनल लोन और हाऊसिंग लोन और एनी अदर टाइप ऑफ लोन. त्याच्यात सिबिल रिक्वायरमेंट असतात की 0 क्रेडिट एक्सपोजर नाहीये तर वी कॅन जज वेदर द पर्सन इज क्रेडिट वर्दी ऑर नॉट. तर ते एनहान्स करायला तुम्ही हा लोन घेतला आणि त्यानंतर दुसरं जे काही हे केलं म्हणजे अप्लाय केलं तर तुम्हाला फायदा होईल की सिबिल स्कोर चांगले आहे, तुमची क्रेडिट हिस्ट्री दिसते की हा तुम्ही चांगलं हे मेंटेन केलंय आणि लवकर बंद केलंय, तर यू हॅव द पोटेन्शियल. परफेक्ट. क्वेश्चन येतो. दॅट टेल्स अस दॅट न्यू टू क्रेडिट कन्सिडर होत आहेत म्हणजे याच्यामध्ये ना. येस सिबिल येस. रिक्वायरमेंट इज ओनली फॉर दोज पीपल ज्यांचे काही क्रेडिट हिस्ट्री आहे. न्यू टू क्रेडिट असेल, NTC जे आपण म्हणतो, तर दे आर कन्सिडर्ड इकडे. एक्सलंट, एक्सलंट. थँक्स फॉर कॉलिंग इट आउट, कारण आमच्याकडनं हा प्रेझेंटेशन बनवताना पॉईंट मिस झाला होता. नाही, हे काय म्हणजे इंटरॅक्टिव्ह असलं किंवा क्वेश्चन आले तर म्हणजे कळतं आणि इट गोस इन दिस सिक्वेन्स, जसं इट मूव्स ऍज पर द कन्व्हर्सेशन. Conversation. One more question was, any minimum lock-in period for foreclosure? I think it just, yeah, as mentioned earlier, there is no lock-in period.
you can take the loan and you can close it in 1 month. बस But सबसिडी येऊ तर म्हणजे subsidy मला होता. हा. हा एक 4% 4 केवीचं विचारलंय. तर 3 केवीच्या वरती जर असेल प्रोजेक्ट कॉस्ट, देन तुमचं एसबीआय मध्ये हाऊसिंग लोन एक्झिस्टिंग असेल तर 9.15% रेट ऑफ इंटरेस्ट असणार आहे, आणि एक्झिस्टिंग नसेल तर 10.15. पण युजली 3 केवीच्या वरती जात नाही. खूप मोठे म्हणजे 3 केवी सफिशियंट फॉर अ नॉर्मल कन्झ्युमर विथ अ रो हाऊस, नॉर्मल रो हाऊस 3 BHK और 4 BHK. दॅट मच इज इनफ. म्हणजे ज्यांना एकदम गरज आहे तर 9.15 आणि 10.15 आहे रेट चालेल. होम लोन, नॉन होम लोन कस्टमर. ठीक आहे. Any more queries? There are minimum lock-in period now. I think these were the queries. Thank you, Yeah. Devesh. Thanks a lot. सबसिडी रिफंड होते. हा, सबसिडी रिफंड जेव्हा तुमचं फुल प्रोजेक्ट होऊन जातं, प्रोजेक्ट झाल्यावर वेंडर विल अप्लाय ऑन द जनसंपर्क पोर्टल की पूर्ण प्रोजेक्ट झालेलं आहे, कमिशन झालेलं आहे, त्यानंतर तुमची सबसिडी जमा होते. बेसिकली इट गेट्स क्रेडिटेड टू युअर लोन अकाउंट ओनली, बट सेव्हिंग अकाउंट पण ठेवू शकतात. बट इट शुड ऍक्च्युअली कम टू द लोन अकाउंट. Okay. So coming to the subsidy, so as I mentioned, government is very positive about the whole solar exposure of the country, increasing solar exposure of the country, right? And increasing solar penetration in the country, and residential rooftop solar साठी, as I mentioned, for independent houses किंवा independent flats up to between 0 to 2 kilowatt, 30 किलोवॉट पर 30,000 पर किलोवॉट सबसिडी आहे. आणि म्हणजे जर प्रो रेटा बेसिसवर जर 2.14 किलोवॉटची आपली सिस्टम झाली तर वरच्या 140 वॉटची पण आपल्याला सबसिडी 18,000 पर किलोवॉट प्रमाणे मिळते. आणि 2 किलोवॉट ते 3 किलोवॉट असेल तर 18,000 पर किलोवॉट आहे. आणि 3 किलोवॉट प्लस जर असेल, कितीची पण सिस्टम असू द्या, मग 10 किलोवॉटची असू द्या, 8 किलोवॉटची असू द्या, 7 किलोवॉटची असू द्या, आपल्याला 7,800 रुपीज, सॉरी 78,000 रुपीज ची फ्लॅट सबसिडी आहे. बट फॉर कॉमन मीटर्स ऑफ रेसिडेन्शियल सोसायटीज, एस्पेशली जिथे एकदम लार्ज सोसायटीज असतात, राईट, त्यांच्यासाठी हे खूप व्हॅल्युएबल आहे. इवन फॉर स्मॉल सोसायटीज, एव्हरीवन. However, the good thing about this thing is 0 to 500 किलोवॉट पर्यंत, साधारण 500 किलोवॉट पर्यंत 18,000 रुपये प्रति किलोवॉट एवढी सबसिडी आहे. ह्याचा अर्थ असा की अप टू ज्यांच्याकडे 500 किलोवॉटचं इन्स्टॉलेशन होईल किंवा त्यापेक्षा जास्त इन्स्टॉलेशन होईल, त्यांना 90 लाखापर्यंत सबसिडी गव्हर्नमेंट कडून अवेलेबल आहे. आणि ही MNREच्या एम्पॅनल्ड वेंडर्सच्या थ्रू तुम्ही मिळवू शकता. फ्रीवोल्ट इज वन ऑफ द एम्पॅनल्ड वेंडर्स ऑन MNRE. MNRE's PM सूर्यघर योजना वेबसाईट किंवा पोर्टल. आणि तुम्ही त्या सबसिडीचा फ्रीवोल्टच्या MNREच्या एम्पॅनलमेंट थ्रू फायदा घेऊ शकता. आणि कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल साठी डेप्रिसिएशन ऑफ 40% इयर ऑन इयर अँड GST इनपुट बोथ 13.8% एवढं आपण घेऊ शकता, विच अमाउंट्स टू अबाउट 43% ऑफ द ॲसेट व्हॅल्यू, राईट. इट इज रिसिव्ड ॲज अ टॅक्स बेनिफिट. सो बोथ, म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंट कन्सिडर करते तर असं काही नाही आहे की फक्त रेसिडेन्शियल आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे, सोलारचं इम्प्लिमेंटेशन किंवा सोलारचं पेनिट्रेशन, आपल्याला कमर्शियल इंडस्ट्रियल पण इम्प्रूव्ह करायचं आहे. आणि दोन्ही करता एक अत्यंत चांगले इन्सेंटिव्ह आहेत फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन दिस फ्रंट. So how Freevolt can help? म्हणजे we focus ourselves on top quality installations. We can help you premium quality solar panels and inverters installed. We can help you in durable model mounting structure installations. Most importantly, this is one of our USPs that we talk about, that we bring 3D designs first to the customer. वी गेट अप्रुव्हल फ्रॉम द कस्टमर. आणि त्याच्यानंतर म्हणजे कस्टमरला पण व्हिज्युअलाइज करता येतं की माझ्या घरी कुठे इन्स्टॉलेशन होणार आहे, कशा प्रकारे इन्स्टॉलेशन आहे, ते कसं दिसणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी. माझ्या इकडे सोलार वॉटर हीटर आहे, माझ्या इकडे पाण्याची टाकी आहे, माझ्या घरात एक झाड आहे, त्या झाडाचा शॅडोचा काय इम्पॅक्ट आहे, त्या सगळ्या गोष्टी आम्ही एका 3D व्हिज्युअलायझेशन थ्रू कस्टमर्सला पहिले दाखवतो.
कस्टमर्सचं अप्रुव्हल घेतो आणि त्यानंतर आपण पुढे जातो. त्याच्यानंतर कन्व्हिनियंट लोन अँड इन्स्टॉलेशन प्रोसेस. ॲज देवेश जस्ट हेल्प टॉक्ड अबाउट द लोन प्रोसेस. आम्ही ही पूर्ण प्रोसेस फॅसिलिटेट करायचा करतो आमच्या एंडने. कस्टमरने फक्त डॉक्युमेंट देणं अपेक्षित आहे याच्यामध्ये. बाकी एंटायर कोऑर्डिनेशन विथ द बँक एक्सेट्रा आम्ही म्हणजे फ्रीवोल्टच्या थ्रू करून देतो. आणि फायनली पोस्ट इन्स्टॉलेशन सर्व्हिस सपोर्ट हा ॲज पर द MNRE नॉर्म्स आम्ही प्रोव्हाइड करतो. तर साधारण प्रोसेस अशी आहे की जे सेल्फ फंड करतात त्यांच्या इथे वी स्टार्ट विथ 30% ॲडव्हान्स. त्यांचे सोलारचे ॲप्लिकेशन्स होतात आणि पॅरलली त्यांचा एक डिटेल साईट सर्वे आणि डिझाईन आणि माउंटिंग स्ट्रक्चर इन्स्टॉलेशन ही कामं होतात. त्याच्यानंतर एक प्री मटेरियल डिलिव्हरी माइलस्टोन ऑफ 65% हा कस्टमरने पे करणे असतो. हा माइलस्टोन पे केल्या केल्या साधारण एक 8 to 10 डेजमध्ये मटेरियल प्रोक्युअरमेंट होतं आणि 3 to 4 डेजमध्ये. सो म्हणजे साधारण 10 to 14 डेजमध्ये मटेरियल डिलिव्हरी आपल्या घरी किंवा आपल्या साईटला केली जाते. त्यानंतर विदिन 7 डेज एंटायर इन्स्टॉलेशन आणि त्यानंतर हे वर्क कम्प्लिशन रिपोर्ट किंवा जॉईंट इन्स्पेक्शन विथ MSCDCL, getting release order from MSCDCL, getting net meter installation done. The entire process is coordinated by Freevolt or the vendors. And once this is completed, on the म्हणजे जेव्हा नेट मीटर इन्स्टॉलेशन होतं तिथे आपली सिस्टम कमिशन होते आणि त्यानंतर आपण सबसिडी डॉक्युमेंटचं सबमिशन करतो. आणि सेम इन केस ऑफ लोन प्रोसेस फक्त एकच गोष्ट वेगळी आहे या केसमध्ये की आपलं जे काही एंटायर इन्स्टॉलेशन आहे, सो स्ट्रक्चर इन्स्टॉलेशन डझंट हॅपन प्रायर टू लोन सँक्शन बिकॉज लोन सँक्शन्स 95% लोकांचे होत आहेत. बट 1 or 2 केसेस जे राहतात त्या केसमध्ये इट गेट्स रिअली डिफिकल्ट टू मॅनेज द रिव्हर्स लॉजिस्टिक्स ऑफ द मटेरियल. आणि दॅट इज द ओनली रिझन वाय वी हॅव केप्ट द मटेरियल डिलिव्हरी स्टेप आफ्टर द लोन डिसबर्सल. बाकी रेस्ट ऑफ द बेसिकली लोन अशासाठी आहे की तुम्ही लोनचे अमाऊंट घेऊन सेटअप करा. तुम्ही एक्झॅक्टली आधीच सेटअप करून घेतलं तर लोनचं कशाला लोन घेत आहे. दॅट इज द बरोबर बेसिक रॅशनल बिहाइंड दॅट. एक्झॅक्टली. दिस इज वन सॅम्पल डिझाईन जे आम्ही एक 30 किलोवॉटचं कमर्शियल इन्स्टॉलेशन केलं होतं. सो ऑन द लेफ्ट साइड यू विल बी एबल टू सी की एक 3D डिझाईन कशा प्रकारे बनलं होतं आणि त्याचंच एक रियालिटी मध्ये कशा प्रकारे इन्स्टॉलेशन झालंय. सो द आयडिया ऑफ शोईंग दिस वॉज टू गिव्ह यू अ गुड सेन्स ऑफ की कशा प्रकारे किती डिटेल्डमध्ये व्हिज्युअलायझेशन आपण क्रिएट करून तुम्हाला देतो. सो दॅट नंतर मला इकडे नको होतं, मला तिकडे नको होतं, किंवा माझं इन्स्टॉलेशन इथे आहे पण माझी आता शॅडोज झाडाची शॅडोज माझ्या सोलारवर पडतीये. सो एवढे टेक्निकल डिटेल्स जेव्हा आपण बघतो त्यावेळेस असे इश्यूज फ्युचरमध्ये येत नाहीत. यू कॅन सी हिअर एक शॅडो अनालिसिस केला चाललाय. इकडे दोन साईडला दोन परगोला किंवा एक हायटेड स्ट्रक्चर्स आहेत. तर त्या स्ट्रक्चर्सचा शॅडो इम्पॅक्ट ऑन द सोलर पॅनल्स वॉज बिंग अनालाइज्ड राईट. आणि हे केल्यानंतर आपल्याला कळतं की नेमका शॅडोचा इम्पॅक्ट येणार आहे का. मोस्ट ऑफ द पॅनल्स आजकाल जे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये हाफ कट पॅनल्स अवेलेबल असतात. अँड वी ऑल्सो यूज हाफ कट प्रीमियम अदानी पॅनल्स. तर ह्याच्यामध्ये जनरली शॅडोचा इम्पॅक्ट ऑलरेडी कमी होतो. बट स्टील वी वॉन्ट टू एन्श्युअर की शॅडो फ्री एरियामध्येच इन्स्टॉलेशन झालं पाहिजे. इफ शॅडो कुठल्याही प्रकारची शॅडो जर आपल्या पॅनलवर पडेल तर त्याचा जनरेशन कमी होणे हा इम्पॅक्ट होतो त्याच्याने. हिअर यू कॅन सी त्या झाडाची शॅडो साधारण संध्याकाळच्या वेळेस त्या अलीकडच्या सोलार पॅनल्सवर पडायला लागते. सो अशा ठिकाणी वी कॅन मेक करेक्टिव्ह अरेंजमेंट्स. वी कॅन इन्क्रीज द हाईट ऑफ द स्ट्रक्चर किंवा वी कॅन मूव द इन्स्टॉलेशन्स वेअर जिथे शॅडोचा इम्पॅक्ट कमीत कमी असेल. सो इन द नटशेल सोलार का घ्यावे. आय थिंक म्हणजे सोलार हा असा एक म्हणजे इट्स अ बून फॉर ऑल ऑफ अस. आतापर्यंत क्लायमेट चेंजला काय सोल्युशन आहे हे आतापर्यंत आपण विचारच करतोय. तर ऑफकोर्स क्लायमेट चेंजचे सोल्युशन्स मल्टी प्रॉंग्ड असणार आहेत. एकच सोल्युशन
is not going to help us reach the tackle the problem of climate change. However, solar is going to be a big contributor to that, and that's why solar should be considered by everyone who is using electricity, which is almost everyone. So first of all, to summarize, solar will help you save 90% of electricity bills. ऍट द सेम टाइम वीज दरवाढ जी होतीये त्या वीज दरवाढीपासून आपण म्हणजे चिंतामुक्त राहू शकता. वीज दरवाढीचा आपल्यावर इम्पॅक्ट कमीत कमी होणार आहे किंवा ऑलमोस्ट नाही होणार आहे जर आपलं सिस्टम डिझाईन प्रॉपर झालेली असेल तर. राईट. त्याच्यानंतर 25 वर्ष फ्री इलेक्ट्रिसिटी ऑलमोस्ट मिळू शकते आफ्टर 5 years ऑफ पे बॅक पिरियड. 5 years इज अ व्हेरी रिअलिस्टिक स्लॅश पेसिमिस्टिक पेबॅक पिरियड. पेबॅक पिरियड आमच्या प्रमाणे एनिवेअर बिटवीन 3.5 years मध्येच आपलं ऍसेट पेबॅक होऊन जाते. सो इट्स अ ग्रेट इन्व्हेस्टमेंट फॉर फॅमिलीज फ्युचर. जर इन्व्हेस्टमेंट प्रोफाईलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर या सोलारचा सिस्टमचा IRR इज इन द 25% रेंज वर्सेस इफ यू कम्पेअर इट विथ रिस्क प्रोफाईल ऑफ एन FD, it's around 7.5%. So much better returns than FD. And finally, contribute to the environment and to the to building India as an energy independent nation. So quickly about us, if you want to contact us, we are available in the cities like Ichalkaranji, Kolhapur, Nashik, Pune, and Sangli. And we are expanding regions as we speak. The idea is to expand our base. We are focused on residential installations. However, we have done some commercial and industrial installations as well. 90% of our customers come from in residential installations area. For Nashik sales, you can contact this number. For Kolhapur sales, you can contact this number. If you have any other questions, this is our customer care number. We also have an app. You can go to the Play Store and you can install FreeVolt app. Just create your profile and our team will get in touch with you. Well, thank you for your time. It was lovely chatting with you all. And most importantly, it was great to have questions on the chat box. एक प्रश्न आहे, एक्स्ट्रा जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटीचे पैसे भेटतात का? थँक्यू मोनिका फॉर द क्वेश्चन. इट्स अ ग्रेट क्वेश्चन. सो ऍक्च्युली कॅश मध्ये ते कन्वर्ट होत नाहीत. सो द वे इट वर्क्स इज जसं मी आधी म्हणलं की नेट मीटरिंग मध्ये तुम्ही कॉन्स्टंटली इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करत असता. सो जे तुमचे नेट एक्सपोर्ट आहे, राईट, तो म्हणजे या महिन्याचा नेट एक्सपोर्ट पुढच्या महिन्याच्या बँक युनिट्स मध्ये आपल्याला दिसतो. राईट. आय मीन नेट एक्सपोर्ट म्हणजे जे काय आपले एक्स्ट्रा युनिट्स उरलेले आहेत ते आपल्याला बँक युनिट्स म्हणून आपण अक्युमुलेट करत जातो टिल 31st March ऑफ द फायनान्शियल इयर. 31st Marchला MSEDCL किंवा आपली जी डिस्कॉम आहे डिस्ट्रीब्युशन कंपनी, राईट, ती त्या युनिट्सला इन टर्म्स ऑफ रुपीज कन्वर्ट करते आणि ते आपल्या कंझ्युमर नंबरच्या अगेन्स्ट ॲज अ क्रेडिट राहतात. ते कधी कॅशमध्ये कन्वर्ट होत नाही. हावेवर आपले त्या पुढचे जे काही डीलिंग असतात विथ MSEDCL, विच इज आपलं बिल जरी असेल तर त्यातले फिक्स चार्जेस आपल्याला तसेही रेग्युलरली पे करावे लागतात इवन दो वी हॅव सोलार इन्स्टॉल. तर त्या जे काही चार्जेस आपलं क्रेडिट राहत आहे MSEDCL कडे त्यामधनं आपले फिक्स चार्जेस डिडक्ट होत राहतात. त्यामुळे म्हणजे आणि हे जे प्राइसिंग आहे की त्या प्राइसला कुठल्या प्राइसला ते युनिट्स टू रुपीज कन्वर्ट होतात, तर ती ॲव्हरेज परचेस प्राइस ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑफ द MSEDCL किंवा डिस्कॉम फॉर दॅट पर्टिक्युलर इयर अशा प्रकारे ते कॅल्क्युलेशन केले जातात. Are there any other questions? We can wait for a minute maybe if there are any questions. ओके, एक्सलेंट. थँक्यू एव्हरीवन. आय होप तुमच्यासाठी हा एक म्हणजे माहितीपूर्ण वेबिनार होता. द आयडिया वॉज टू गेट यू स्टार्टेड ऑन युअर जर्नी टू एक्सप्लोर रूफटॉप सोलर अँड सोलार लोन्स.
and the loan facility is fantastic. I think this is the best time to benefit from all the benefits of PM Surya Ghar Yojana. And that's it. Signing off from this lovely webinar. Thanks everyone for their time, and have a great Saturday evening and a great Sunday tomorrow. Bye bye. Thank you, Sanket. Thank you.